रोज रोज खिचडी भात खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने वाळकाचा भात एकदा नक्की करून पहा। उन्हाळ्यामध्ये गॅसजवळ जास्त वेळ न थांबता पटकन होणारा हा पदार्थ आहे। तुम्ही जर मराठवाड्याच्या भागात असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल वाळकं म्हणजे काय। तर दिसायला या पद्धतीने असतात। ज्यांना हे वाळकं माहीत नाही त्यांच्यासाठी खास हे दाखवत आहे। तर काही भागात अशा पद्धतीने मोठ्या आकाराचे असतात तर काही भागात अशा पद्धतीने छोट्या आकाराचे असतात। बाजारात आजकाल सगळीकडे उपलब्ध आहेत। तर या ठिकाणी याला स्वच्छ धुवून यामधले काही मोठे छोटे मी घेतलेले आहे। साधारण मोठे 2 छोटे 5 या प्रकारे मी घेतलेले आहेत आणि कट करून यामधले सगळे बिया काढून टाकायचे आहे। त्यानंतर याला या पद्धतीने किसून घ्यायचं आहे बारीक किसणीने आणि याची साल आपल्याला टाकून द्यायची आहे। यामधले जे बिया आहेत ते सुद्धा त्याची चटणी केली जाते मराठवाड्यामध्ये। तर या ठिकाणी आता सगळे या पद्धतीने वाळकाची जे फोडी केलेल्या आहेत ते आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे। तर वाळकाचा भात, वाळकाचं लोणचं आणि त्याचबरोबर वाळकाचे थालीपीठ या पद्धतीने मराठवाड्याच्या भागामध्ये खूप सारं केलं जातं। तर या पद्धतीने इथे मी सगळं किसून घेतलेलं आहे। काकडीला जसं स्वतःचं पाणी असते तसं वाळकाला सुद्धा स्वतःचं पाणी असतो। त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे कीस मोजून घ्यायचं आहे। तर 2.5 कप इतकं हे कीस झालेलं आहे। जे आपण बिया काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये पाणी असते, त्यामुळे चाळणीवर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं पाणी जे आहे आपल्याला ते यामध्येच टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आता मी त्याच कपाने साधारण 3 कप इतकं कोलम तांदूळ घेतलेला आहे। दुसरा कोणताही तांदूळ चालतो, काही हरकत नाही। स्वच्छ धुवून त्यानंतर यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं आहे साधारण 15 ते 20 मिनिटासाठी। आता फोडणीसाठी इथे मी साधारण अर्धा कप इतकं शेंगदाणे, अर्धा कप इतकं चना डाळ, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि सुक्या लाल मिरच्या इथे थोडीशी तिखट असलेले घेतलेले आहे, त्यामुळे दुसरं तिखट इथे मी काही वापरणार नाही। सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। इथे मी मोठी पसरट कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये साधारण 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घेतलेले, शेंगदाणे आणि त्याचबरोबर चना डाळ यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे कुरकुरीत झालं की चना डाळ टाकायचं, त्यानंतर ते सुद्धा परतून घेतलेले आहे। कढीपत्त्याची पानं आणि सुक्या लाल मिरच्या ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। भरपूर असं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण भिजत ठेवलेलं वाळकाच्या किसामध्ये जे तांदूळ होतं ते सुद्धा आपल्याला एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता याला स्वतःचं खूप पाणी असतं, त्यासाठी यामध्ये भिजवल्यामुळे भाताला मस्त अशी चव येते। आता आपल्याला हे जे भिजवलेला तांदूळ आहे फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचाभर हळद, 1.5 चमचा इथे मी धने पावडर आणि अर्धा चमचा इतकं भाजलेले जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। यामध्ये कुठलेही गरम मसाला वगैरे टाकत नाहीत। अशाच पद्धतीने जे भाताला टेस्ट आहे ते पूर्ण वाळकाच्या किसाचाच असतो। हे सगळं मिक्स करायचं। आता वाळकाला स्वतःचं पाणी असतं, त्यासाठी आपल्याला पाणी इथे बेतानीच टाकायचं आहे। तर इथे मी साधारण ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला होतं त्याच कपाने पाणी घेतलेलं आहे। 3 कप पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे। गरमच टाकायचं म्हणजे आपला भात पटकन होतो, कारंजल्यासारखं होत नाही। सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकण अर्धवट लावायचं, गॅसचा फ्लेम कमी करून छान असं हे भात शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून सगळीकडून व्यवस्थित असं शिजेल। तर या ठिकाणी मधून 1 ते 2 वेळेस मी या पद्धतीने मिक्स करत राहिलेलं होतं। त्यानंतर यामधलं पाणी कमी झाल्यानंतर झाकण गच्च लावून वाफवून घेतलेलं आहे। तर साधारण 15 मिनिटानंतर इथे आपला भात तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता काही मसाले न वापरता सुद्धा मस्त असा स्वाद येतो। बऱ्याच वेळेस आपल्याला खिचडी भात करायचा कंटाळा येतो, पोळी भाजीचाही कंटाळा येतो, त्यावेळेस या पद्धतीचं तुम्ही वाळकाचा भात नक्की करू शकता। शरीराला थंडावा देणारा हा भात एकदा नक्की करून पहा। तर गॅसजवळ जास्त वेळ न थांबता अगदी पटकनशीर होणारा हा पदार्थ आहे, नक्की ट्राय करून पहा। तर मी यामध्ये पाण्याचं प्रमाण जे टाकलेलं आहे ते वाळकाच्या किसावर अवलंबून असते। काही वाळकाच्या किसाला पाणी असतं तर काही नसतं, त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। तर या ठिकाणी गरमच टाकायचं म्हणजे भात पटकन होतो। तर इथे आपला हा भात तयार झालेला आहे। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।